यंदा आषाढीला 30 लाखांपेक्षा जास्त भाविक येणं अपेक्षित आहे। वारकऱ्यांना व्यवस्थित दर्शन मिळावं आणि पालखी सोहळ्याला सर्व सुविधा देण्याबाबत सरकारचं प्राधान्य आहे। सर्वच पालखी मार्गांवर यंदापासून मोठ्या पालखी सोहळ्याप्रमाणे सुविधा पुरवल्या जाणार असून सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी माहिती दिली आहे। आज आषाढी सोहळ्यानिमित्त पालखी मार्ग आणि शहराची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे आले असता ते एबीपी माझाशी बोलत होते। गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी काय वेगळं असेल? प्रत्येक वर्षी ज्या अडचणी येत आहेत त्या अडचणीवर स्थायी स्वरूपाचं समाधान करण्याचा प्रयत्न आपण करतोय। म्हणजे बऱ्याच ठिकाणी पालखी तळावर प्रत्येक वर्षी डागडुजी करायला लागते, त्या ठिकाणी आपण कायमस्वरूपी मार्ग करायचा प्रयत्न करतोय। कमीत कमी वेळेमध्ये वारकऱ्यांचं दर्शन झालं पाहिजे, आलेल्या पालख्यांचं नियोजन प्रॉपर झालं पाहिजे, या अनुषंगाने आपण बैठकी करतो। एल निनो संकट आहे, पाण्याची अडचण येणार आहे, पूर्ण पालखी मार्गावर टँकरचे किंवा शहरात पिण्याच्या पाण्यासाठी काय वेगळी व्यवस्था नाही, याचा पालखी मार्ग आपण बघितलं तर अजून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला अशी परिस्थिती अजून तर दिसत नाही। तरी पण आपण पर्याय व्यवस्था म्हणून जे 500 टँकरची व्यवस्था आपण करतोय ते व्यवस्थेनं पाणी द्यायचा प्रयत्न आपण करणार आहे। पण एल निनोमुळं पालखी मार्गावर पाणी कमी पडेल अशी काय अजून परिस्थिती नाही। मागच्या वर्षी ज्या सुविधा दिल्या होत्या माऊलींच्या पालखी मार्गावर असतील, तुकोबारायांच्या पालखी मार्गावर असतील, तशाच सुविधा अन्य पालखी मार्ग जे आहेत त्या ठिकाणी देण्याचा आमचा प्रयत्न आहे। त्या अनुषंगानं त्या ठिकाणच्या सुविधा कशा पद्धतीने देता येतील याचे नियोजन आता चालू आहे। गेल्या वर्षी 28 लाखापेक्षा जास्त भाविक आली होती, यावेळी काय परिस्थिती, किती अंदाजन कशी तयारी? नाही, यावर्षी साधारण तो आकडा 30 लाखाच्या पुढे जाईल, परंतु आपण इथं आलेल्या भाविकांना काउंट करतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.